नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये एका नवीन रेसिपीसोबत। तर आज आपण पाहतोय जेवणाची लज्जत वाढवणारा बुंदी रायता कसा बनवायचा ते। तर आपण बिर्याणी किंवा पुलाव बनवला तर बुंदी रायता किंवा कोशिंबीर आपण नक्कीच बनवतो। तर आज आपण पाहतोय एकदम सोप्या पद्धतीने बुंदी रायता कसा बनवायचा ते। तर सगळ्यात पहिल्यांदा इथे मी दही घेतलेला आहे। तुम्हाला किती प्रमाणात बनवायचे त्या प्रमाणात तुम्ही दही घ्यायचं। त्यानंतर त्याला ना चांगलं फेटून घ्यायचं, थोडंसं पाणी घालायचं। खूप जास्त असं दाटसर नाही ठेवायचं दह्याला, थोडंसं पाणी घालून असं ना रवीने चांगलं फेटून घ्यायचं। तर आपण फेटून घेऊयात। तर याबरोबर खाण्यासाठी आम्ही बिर्याणी केलेली आहे। तर त्या बिर्याणीची रेसिपी तुम्हाला पाहायची असेल, चिकन बिर्याणीची रेसिपी, तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, जाऊन नक्की पहा। तर इथे मी चांगलं फेटून घेतले, थोडंसं अजून पाणी घालूयात आपण आणि पुन्हा एकदा छान असं फेटून घेऊयात। तर मंडळी, तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब नक्की करा आणि बेल आयकॉन सुद्धा क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळत जाईल। तर इथे मी थोडासा चाट मसाला घातलाय। तर चाट मसाला पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण खूप छान चव लागते। त्यानंतर थोडंसं लाल तिखट घालायचं। यानंतर आपल्याला घालायचं यामध्ये थोडंसं कोथिंबीर बारीक चिरलेली। त्यानंतर इथे 2 मिरच्या घातल्यात मी उभ्या काप करून। त्यानंतर आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं। अजिबात जास्त काही साहित्य लागत नाही, अगदी मोजक्या साहित्यामध्ये खूप सुंदर असा बुंदी रायता तयार होतो आणि बिर्याणी किंवा आपण पुलाव खातो तर त्याची लज्जत अजून वाढवतो आपल्याला खाण्यासाठी। तर इथे मीठसुद्धा घालून घेतलं आहे मी। आता थोडीशी साखर घालायची आपली, कारण दही आंबट असतं ना, त्यामुळे थोडीशी साखर घालून घ्यायची यामध्ये। तर साखर पूर्णपणे तुमच्याकडे जर पिठी साखर असेल तर तुम्ही ती वापरू शकता। तर चांगला फेटून घ्यायचं आहे आता याला, आणि फेटल्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे मस्त अशी बुंदी। तर छान असं फेटून घेतलं आणि यामध्ये आता मस्त अशी फ्रेश बुंदी घातली आहे मी। तर इथे छान असं मिक्स करून घेऊयात ही बुंदी, आणि गोड बुंदी नाही घालायची, साधीवाली बुंदी असते ना ती घालून घ्यायची। तर मिक्स केलं आणि जेव्हा आपण सर्व करणार ना त्याच्या अगोदर फक्त आपल्याला ही बुंदी घालायची, कारण जास्त वेळ ठेवलं तर मग ती पूर्णपणे भिजून जाईल, त्यामध्ये चव जास्त चांगली लागणार नाही। कशी वाटली रेसिपी कमेंट्समध्ये नक्की कळवा, तुम्ही सुद्धा बनवून पहा। पुन्हा भेटूया असेच एका छान रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय।